गिरीश महाजन आपल्याला दिसत आहेत जे खड्डे अपघातामध्ये ज्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत. कारण मी स्पॉटवर काही नव्हतं. हो बघता ना तो जो एक्झॅक्ट जे झालंय तिथला भाग नेमका कव्हर नाही झाला. मागच्या बाजूला ओव्हरटेक करताना त्या तिथपर्यंत मिळाली. काय घटना कशी झाली असेल आम्हाला काही माहीत नाही. मॅडम काल भेटल्या, मॅडम पण आल्या आमच्याकडे. सहानुभूती सगळ्यांनी दाखवलेली आहे. आमची घटना जी काही घडली आहे ती फार भयंकर वाईट झालेली आहे. आमचा मुलगा गेला म्हणजे आमच्या जीवनामध्ये सगळं आमच्या सत्यानाशच झालेलं आहे. आमचे हात जोडून तुम्हाला विनंती एकच राहणार, आम्हाला कोणाचंही हे नाही पाहिजे आणि कोणी राजकारण केलं तर ते पण मला चालणार नाही. परंतु माझी एकच आहे की ही सुंदर आहे का आज सगळं काढून दिलेलं आहे. आधी तिलाही काही पण मदत करू शकेल पण तिचा नवरा तिने उभा करू शकत. म्हणून मला अतिशय वेदना झालेल्या आहे या पोटीसाठी. आणि माझ्या सोबईसाठी BA-MSc झालेली मुलगी आहे. हिच्यासाठी जर कधी तुम्हाला कुठेतरी काही शासनाच्या याच्यात सेवा देता आली तेवढी सेवा द्या. आम्ही याच्यापेक्षा तुम्हाला काही म्हणणार नाही सर. आपण इथं आलेला आहात, आमच्या दुःखात सुद्धा तुम्ही सहभागी झालेला आहात, त्याच्याबद्दल आम्ही आपल्या आभारी आम्हाला आणि तुम्ही आमच्या घरी आलेला आहे सर. धरणगावचा राहणार नाही मी. आपण माझ्या घरी आलेला. माझे वडील म्हणजे ते गाडीवाले वाणी हवालदार जे होते RSSचे कमलेश तिवारी आहे. मग ते घर आहे सर आमचं. आम्ही इथं 12 वर्षापासून इथं नाशिकला राहिला आम्ही. हा मुलगा जो गेला माझा हा आपल्या BJPचा कार्यकर्ता होता सर. आपले गुलाबाचे शब्द सांगतील आपले. 12 वर्ष झाली. छोटा मोठा धंदा आहे देवाच्या मूर्त्या तयार करणे त्या करत होता. आणि काय आमच्या काही घटना घडली, कशी घडली, काय घडली आम्हाला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही सर. पण घडून गेली, कोणामुळे घडली ते पण आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जे काही झालेलं आहे आतोनात दुःख आमच्या सुनबाईचं आणि माझ्या या नातीचं त्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला जर करता आलं तर जरूर करा. हौशीने आम्ही तिचं इस्पॅलियरला ॲडमिशन घेतलं, याच वर्षी घेतलं. आणि आतापर्यंत कसं आहे सर आपण काय बघतो भविष्याचा प्रश्न आहे. आणि असं आम्हाला महापौर मॅडम यांच्याबरोबर उपमहापौर साहेब पण होते काल. आणि आमच्या रत्नमाला मॅडम आहेत, हे आमच्या समाजाच्या आहेत सर. ह्या धडाडीच्या कार्यकर्ते आहेत आपल्या पण. आणि आमच्यासाठी तर करणारे आहेत. आम्ही असं म्हणत नाही कोणाला, परंतु आम्हाला सगळ्यांबद्दल सहानुभूती आहे, शासनाबद्दल पण सहानुभूती आहे. बाकी दुसरं काही बोलणार नाही. स्थानिक नगरसेविका आहे, आमची फॅमिली मेंबर जवळच घर आहे. तर भाऊ म्हणजे ताई पण आल्या, कारण ताईंनी पण सांगितलं. तर तुम्ही इथं आले तर आमची एकच विनंती राहील की MSc झालेले आहे त्या ताई KK वाघला प्रोफेसर. तर त्यांना त्यांच्या जॉबसाठी तुमच्या झालं ना तर कुटुंबाचं कल्याण एवढी विनंती आहे. लहान मुलीसाठी तिचं भविष्यासाठी त्यांचा जॉब तर झालं म्हणजे जबाबदारी घेतली तुम्ही नाही करणार लग्नाला झालेले आहे. आणि इथे घडवायचं की इथं घटस्फोट झालेला होता, आमच्या झालेला होता. त्यांचा एक संसार चांगला चालायला सुरुवात झाली. ही मुलगी जन्माला आणि तुमच्या संसाराला लाट लागली.
परमेश्वराने न्याय नाही दिला. परमेश्वरचं कोणी पाहिलं नाही, परमेश्वराने न्याय नाही दिला सर. पण शासन न्याय देईल याच्यावर विश्वास आहे. काही नाही, आम्हाला काही तिला तर काहीच समजत नाही. काही सारखं समजत नाही. कालपासून असं काय? चालू आहे. ती म्हणे का बरं येतात, काय येतात, काय चालू आहे. ती सारखे प्रश्न विचारते ती. काय उत्तर द्यायच्या. अहो एवढी शिकवून घे, तिला काय बोलायचं की फोटो मारते तर आम्हाला असं वाटतं काय बोलावं, इतकं वाईट वाटतंच नाही. पण चला, आमच्यासारखे पण भरपूर लोक आहे, ते पण गेले बिचारे 4 लोक आधीच गेलेले आहेत म्हणे. आमचा 5वा नंबर आहे. कोणाचं पुढे नुकसान कोणाचं होऊ नये. पुढे नुकसान होऊ आमच्यासारखी नये. त्यांच्यावर कोणावर अशी आणि वेळ येऊ नये. भविष्यात सुद्धा काही कोणाचं नुकसान होऊ नये. प्लीज ते क्लोज करून एवढंच आपलं- मागे तर धर ना कॅमेरा. अरे हा माझी बाजूला बसल्यासारखा काय आहे, करता पूर्ण येईल? फ्रेममध्ये. तुम्ही आता दिलाय आम्हाला शब्द. आभारी आहोत. आणि सगळ्यात मी धरणगावचं आहे. आई वडील इथेच नाशिकला राहतात, आडगाव. आमच्याकडे लालकृष्ण अडवाणी धरणगावला आपल्या गाव कुशा येवलेले होते कुशे येवलेचे होते आपले दिवसामध्ये आमचे मावस ते माझ्या वडिलांच्या भावाची गेलेली आमच्याकडे. आणि पाणी होते सर मी नंतर बोलतो माझे साहेब आलेले. हो 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 ओके ओके बस मी चालू करतो. त्यांनी फोन केला. मला तो लहान होता, हा पुण्याला आणि हा माझा भाऊ आहे. आपण पुण्याला याचा तुला धंदा आहे. देवाचं करून आम्हाला देव आडवाणी आला. आम्हाला त्याचं फार आश्चर्य वाटतं. रात्रंदिवस गणपतीच्या व्यवसायामध्ये लोक असणारे, ही सुद्धा गणपतीच्या याला मदत करणारी त्याला. पण देवाने आमच्या फार मोठं ज्याने आवाज दिला त्या क्षणाला धावून जाऊन द्यायचा. जायचं. मी तर नाशिकमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना विचारत ते सांगतील तुम्हाला. देवाने आवाज हे मॅडमांना मी आज पाहतोय, तुम्हाला काल पाहतोय. खरंच खूप काही वाटतं मला खूप आहे. बोलून काही फायदा नाही. फक्त आमचा तुमच्यावर विश्वास आहे. आता संपलं. तो तर मिळणारच नाही आम्हाला. हिचं नाव ज्योती निलेश कोतकर आहे.